ती वाट पाहून एकदाची कॅप अलॉटमेंट आली. बऱ्याच विद्यार्थ्यांना बरं वाटलं असेल. काही विद्यार्थ्यांना अलॉटमेंटची जेवढी वाट पाहिली, पण तेवढ्या वाट पाहून आपल्या कॉलेजमध्ये काही चेंजेसच झाला नाही. जे बेटरमेंटला दिलं होतं कॉलेज तेच परत आलं. तर काही जणांना असं झालं असेल, की बेटरमेंट झालं, पण अजूनही चांगलं झालं नाही. अशा भरपूर साऱ्या गोष्टी घडल्या असतील. तर आज नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, की कॅप राउंड 2 अलॉटमेंट झाल्यानंतर काही नेसेसरी ॲक्शन्स आहेत, ज्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला कॅप राउंड 2 च्या अलॉटमेंटचा अर्थ समजून घ्यायचा आहे. कारण कॅप राउंड 1 ची अलॉटमेंट, कॅप राउंड 2 च्या अलॉटमेंटमध्ये खूप फरक आहे. कॅप राउंड 1 अलॉटमेंट नंतर तुम्हाला लक्षात आलं होतं, की प्रोसेस काय आहे, त्याच्यानंतर बेटरमेंट कशी करायची, या सगळ्या गोष्टी तुम्ही कॅप राउंड 1 नंतर शिकला. त्याच्यानंतर कॅप राउंड 2 ला ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म भरले, त्यावेळेस तुमच्या लक्षात बऱ्याच गोष्टी आल्या, की ऑप्शन फॉर्म भरताना आता किती बदल झालेला आहे. कॅप राउंड 2 चा ऑप्शन फॉर्म भरताना आपल्याला जे बेटरमेंट केल्यानंतर जो दिसलेला ऑप्शन फॉर्म आणि जो ज्यांना कॉलेज मिळालं नाही त्यांच्यासाठी तोच फ्रेश फॉर्म. या दोन्हीमधला फरक लक्षात आला असेल. त्याच्यामुळे स्ट्रॅटेजी वापरताना, व्हॅकन्सी फॉर्म भरताना खूप साऱ्या गोष्टी तुम्ही केल्या असतील. मग आता हे सगळं झाल्यानंतर आता पुढे तुम्हाला जायचंय या राउंड 3 साठी, की बेटरमेंटसाठी का फ्रीजसाठी? या सगळ्याचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, कॅप राउंड 2 नंतर तुम्हाला कोणतं सीट मिळालंय याचा आणि ते कशावर मिळालं ते तुमच्या ऑप्शन वरून मिळालेलं आहे. तर मग तुम्ही जे ऑप्शन दिलेलं आहे त्यातलाच एक ऑप्शन तुम्हाला मिळालेलं आहे. आता जर तुम्ही त्याच्यामध्ये म्हणजे समाधानी नसताल, तर याचा अर्थ की तुम्हाला अ, खूप 4 ते 5 कॉलेज तुमच्या मनात आहे, जे की तुम्ही पहिल्या 10 मध्ये टाकलेले आहेत. पण रिअलिस्टिक तो अप्रोच आहे का? याचं हे उत्तर एकदा घेऊन बघा. कॅप राउंड 2 मधून 3 मध्ये जाणं रिस्की आहे का? तर खरं पाहायला गेलं तर रिस्की नाही म्हणता येणार. जर तुम्ही व्यवस्थित सगळं मॅनेज केलं, प्लॅन केलं तर रिस्की अजिबात नाहीये. कॅप राउंड 2 मधून 3 मध्ये जाताना तर जशी तुम्ही पहिल्या राउंडला बेटरमेंट केली तशीच करायची आहे आणि कॅप राउंड 2 मधून 3 मध्ये जाताना ऑप्शन फॉर्मही कॅप राउंड 2 ला भरला तसा व्यवस्थित भरायचा आहे. आता कॅप राउंड 1 झाल्यामुळे तुम्हाला राउंड कसे असतात, त्याच्यानंतर काय करायचंय, त्या गोष्टी तर कळून गेल्या असतील. त्याच्यानंतर बेटरमेंट फ्रीज बाबतीत आता कोणाला काही नव्याने सांगण्याची गरज नाही, की बेटरमेंट कशाला म्हणतात, फ्रीज कशाला म्हणतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, की बेटरमेंट म्हणजे फक्त एक संधी आहे, ज्याच्यात कॉलेज लागू पण शकतं किंवा नाही लागू शकत. ते डिपेंड कसं करतंय, तुमचं पर्सेंटाइल, तुमची रँक, तुमचं मेरिट, त्याच्याबरोबर अवेलेबल सीट्स, बाकी सर्व गोष्टीवर ते डिपेंड करते. म्हणून फक्त आहे तसा फॉर्म भरला, पुन्हा तेच रिझल्ट आला आणि त्याच्यानंतर जरी फॉर्म भरला, तरी पुन्हा तोच रिझल्ट येईल. आणि अजूनही बरेच मुलं कुठलाही कट ऑफ पाहत नाहीयेत. कुठलाही फक्त कॉलेजची नावं पाहतायत, टॉपची कॉलेज किंवा काही मुलांना ठरलेलं आहे, ह्या रिजन मधलेच कॉलेज मला हवं, इथलेच कॉलेज हवे, हीच ब्रांच पाहिजे. हट्ट काही कोणी सोडायला तयार नाहीये. प्रत्येकाचा हट्ट आजही कितीतरी फोन मला येत आहेत. प्रत्येकजण एक गोष्ट म्हणतोय, मला पाहिजे कॉम्प्युटर या एआयडीएस किंवा एनटीसी. तुम्हाला या बेसिक गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. तुम्ही ती स्ट्रॅटेजी वापरताल तोच रिझल्ट मिळेल. प्रत्येक वेळेस जर तुम्ही त्याच चुका करताल, तर रिझल्टही तोच मिळणार आहे. त्याच्यामुळं पूर्णपणे तुम्हाला आता बदलण्याची गरज आहे. तुमचा ऑप्शन फॉर्म व्यवस्थित भरावा लागेल, जर तुम्ही कॅप राउंड 3 ला जाणार आहे. हे सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. बेटरमेंट का नाही झाली? जर मी कॉलेज व्यवस्थित भरले होते, तर आता तेच कॉलेज का मिळाले? की आता अ, मी पाहिजे ते कॉलेज मला का मिळत नाही? असं करतायत. तुमचा हट्टच तो आहे, की मला तेच कॉलेज मिळायला हवं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. राउंड 2 अलॉटमेंट नंतर माझा सल्ला काय राहील? तर माझं म्हणणं काय आहे, बेटरमेंट नक्की करा. ज्यांना बेटरमेंट करावीशी वाटते त्या सर्वांनी बेटरमेंट करा. कारण की अजून 2 राउंड शिल्लक आहेत. तुम्हाला बेटरमेंट करण्याला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. विचार फक्त एवढाच करा, की बेटरमेंट करणं खरंच गरजेचं आहे का? जर तुम्हाला उत्तर हो मिळालं, तर तुम्ही बेटरमेंटला जा. मग तुम्हाला चांगलं कॉलेज मिळतंय, चांगली ब्रांच मिळते, या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित करून बेटरमेंटला जावा. जर फ्रीज जे करतायत, तर ते फ्रीज करणाऱ्यांनी एक लक्षात गोष्ट घ्या, की आपण फ्रीज करतोय, का करतोय? उद्या तुम्हाला भीती वाटते, की पुढचं चांगलं कॉलेज मिळणार नाहीये का? कॉलेज मिळालेलं कॉलेज हातातून जाईल का? किंवा अशा काही शंका असतील तुमच्याकडे, ज्याच्यामुळे तुम्हाला वाटत असेल, की आता कॅप राउंडमधून मिळतंय कॉलेज, कॉलेज स्कॉलरशिपचे बेनिफिट्स आहेत. त्या गोष्टी आहेत, ज्या की तुम्हाला कॅप राउंडमधून मिळणार आहेत. कॉलेज जर संधी हुकली, तर ती मिळणार नाही का? तर तुम्हाला अशा काही गोष्टी वाटत असतील, तर तुमचं
म्हणणं तर बरोबर आहे, पण रिस्क नाहीये याच्यामध्ये. तुम्ही रिटायरमेंट घेतली तरी तुमचं ते कॉलेज जात नाही. पहिलं कॉलेज राहतंय आणि त्याच्यामुळे काय करायचंय, की जो डिसिजन आहे ना, तो योग्य विचार करून घ्यायचा आहे, की कोणाच्या म्हणजे कोणाचं ऐकून घ्या किंवा कोणाचा मताने घेऊ नका. तर ते एक विचार काय करा त्याच्यामागे, की तुम्हाला आत्ताच्या कॉलेजमध्ये 4 वर्ष काढायचे आणि पुढचं पूर्ण आयुष्य त्या ब्रांचमध्ये काढायचं जे तुम्ही निवडलेलं आहे. ह्या 2 गोष्टीवर जास्त फोकस करा. त्याप्रमाणे इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस ही दरवर्षी येते. त्याचे नियम, त्याचं जे काय आहे ते सगळं काही एका बाजूला आणि तुमचं फ्युचर, तुमचं करिअर एका बाजूला. ह्या 2 गोष्टी जर तुम्ही वेगवेगळ्या ठेवल्या, तर तुम्हाला आहे ना, मग सगळे चित्र क्लिअर होईल. तुम्हाला हां, फक्त त्याच्यामध्ये अवाजवी अपेक्षा नको, की म्हणजे की एखाद्या कॉलेज आहे तेच पाहिजे, एखादी ब्रांच आहे तीच पाहिजे, एखाद्या जिल्ह्यातलंच कॉलेज पाहिजे, पुण्यातलंच कॉलेज पाहिजे, मुंबईचं कॉलेज आहे स्पेसिफिकच पाहिजे, मला घराशेजारचंच कॉलेज पाहिजे, मला अ, वगैरे, वगैरे ज्या गोष्टी असतील ना, आता कॅप राउंडमध्ये तुम्हाला इतक्या सहजासहजी कॉलेज मिळणार नाही. मग जर समजा एखाद्याला पुढचे राउंड, त्याच्यानंतर स्टुडंट राउंड, ते स्पॉट राउंड ह्याच्यासाठी जायचं असेल, तर त्याच्यासाठी मार्ग मोकळे असतात. पण ज्यांना क्रॉस स्कॉलरशिपचे बेनिफिट घ्यायचे, कॅप राउंड मध्ये मिळणारे बेनिफिट घ्यायचे, त्यांना कॉम्प्रोमाइज करावीच लागणार आहे. जर तुमचं पर्सेंटाइल चांगलं आहे आणि तुम्हाला पहिल्याच राउंडला चांगलं कॉलेज मिळालंय, तरी तुम्ही बेटरमेंट का करताय? तर तुम्हाला अजून चांगलं मिळणारं कॉलेज तुम्हाला शोधायचंय. म्हणजे ज्याला पर्सेंटाइल चांगला आहे त्याच्याकडे खूप चान्सेस आहेत. एक उदाहरण तर आज मी असं पाहिलं होतं, की त्याला टी-एफ-डब्ल्यू-एचचं सीट मिळालंय, पण ब्रांच ई-एन-टीची मिळाली. त्याला हवी होती कॉम्प्युटर ब्रांच. म्हणजे त्याला पर्सेंटाइल होते 93. म्हणजे त्याला एका नॉर्मल कॉलेजला जिथं कट ऑफच 90चा लागतोय, तिथेही टी-एफ-डब्ल्यूचं सीट ई-एन-टी मिळतंय. जे ऑप्शन फॉर्म कशा पद्धतीने भरलाय, काय चूक झाली, हा हा खरं तर त्या विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून टी-एफ-डब्ल्यूचं सीट योग्य निवडलेत का? प्रत्येक तुम्हाला त्या ऑप्शन फॉर्म भरतानाच्या गोष्टी लक्षात येत आहेत का? त्याच्या पुढे लिहिणारा ई असेल, एल असेल, एस असेल, ते सीट नक्की कोणत्या आहेत? तुम्ही हे आकलन करताय का तुम्ही होम युनिव्हर्सिटीत येतात का अदर दॅन होम युनिव्हर्सिटी येतात? की तुमच्या कॅटेगरीचे चान्सेस किती आहेत? कॅटेगरीला जरी आपण असा विचार केला, की एखाद्याची एस-सी, एस-टी कॅटेगरी तरी त्याचा कट ऑफ तेवढा कमी लागतोय का? सिव्हिल मेकॅनिकलला पण जर आता कट ऑफ वाढत आहे, तर तुम्ही सगळ्या गोष्टी सारासार विचार करायला पाहिजे. तुम्हाला आता सी सेलच्या साइटवर ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म भरताना कॉलेजच्या समोर कट ऑफ पण दिलेले आहेत. तेही चेक करणं होत नाही. कारण की फास्टमध्ये जास्तीत जास्त ऑप्शन निवडायचे आणि एकदा त्याचा प्रेफरन्स लावायचा आणि मोकळं व्हायचं. असंच बऱ्याच विद्यार्थ्यांचं होतंय. तर या सगळ्या चुकाचा किंवा चुकीच्या पद्धतीचा काय होतं, की तुम्हाला जाऊन बेटरमेंट मिळायला प्रॉब्लेम येतो. बेटरमेंट जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही ट्राय कराल ना, काहीही चुकीचं नाही. 4 राउंड आहे, 4 राउंड पर्यंत बेटरमेंटचं तुम्ही ऑप्शन शोधा. पण पद्धत तरी चुकीची वापरू नका. तुम्हाला जे योग्य पद्धतीने कॉलेज मिळणार आहे, तर अशा गोष्टी करा. सगळ्यात महत्त्वाचं रिसर्च करा, अभ्यास करा. स्वतःचा कट ऑफ, आत्ताच्या राउंडचा कट ऑफ, व्हॅकंट सीट या सगळ्याला घेऊन तुम्हाला 1-2 दिवस बसावंच लागणार आहे. जेवढी मेहनत तुम्हाला इंजिनिअरिंगसाठी करायची, तेवढी एक सीट मिळवण्यासाठीही करायची. म्हणजे तुम्हाला पुढचे कष्ट वाचणार आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टी केल्याशिवाय पर्याय नक्कीच नाही मित्रांनो. कॅप राउंड हा असा टप्पा आहे, कॅप राउंड 2 जो की आता तुम्ही मिडल लेव्हलला आलेले आहेत. तुम्हाला अननोन होता या प्रोसेस पासून ते नोन होण्यापर्यंत तुम्ही आता आलेले आहेत. नेक्स्ट राउंड पर्यंत तुम्हाला पूर्णपणे चित्र क्लिअर होईल. आता या राउंडच्या मध्ये एवढंच सांगता येईल, की काही विद्यार्थी आता कन्व्हिन्स झाले असतील आणि ते ऍडमिशन घेतील. अ, म्हणजे की 20% विद्यार्थी तर ह्याच्यातून कमी होतील आणि पुढचे विद्यार्थी अजून बेटरमेंटसाठी जातील अशी अपेक्षा वाटते. पण माझं म्हणणं काय, तुम्ही तुमचा निर्णय स्वतः घ्या. परिस्थिती, ग्राउंडचे अनालिसिस यापेक्षाही तुमच्यासाठी योग्य काय हे तुम्हाला शोधणं गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टीवर बोलायचं तेवढं कमीच आहे. फक्त काय सांगणं एक गोष्ट आहे, करणं गोष्ट वेगळी आहे. म्हणजे सांगणाऱ्याकडून पण चुका होतात आणि जे ॲट द टाईम ऑप्शन फॉर्म भरतात त्यांच्याकडूनही चुका होऊ शकतात. फक्त एक्झिक्युशन जो व्यवस्थित करतोय आणि त्याला त्याने भरलेल्या ऑप्शन फॉर्मला ज्याला व्यवस्थित कॉलेज मिळतंय, त्यांना खरं तर संधी सोनं केल्यासारखं होतं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, कॅप राउंड अजून 2 बाकी आहेत. तुम्हाला अजून कोणती अडचण असेल तर मला कमेंटमध्ये टाका.
आणि तुम्हाला चांगलं कॉलेज मिळवून देण्याचं काम माझं. ठीक आहे.